ब्रेकफास्टचा विचार मला करावा लागतो. चपाती मला त्याच्यासाठी बनवावी लागते, पण आज काही मी त्याच्यासाठी तसाच आहे, म्हणजे रिकामा वाटतो. हळदी कुंकाला मी त्याच्यावरच्या त्या स्पॅरो आहे. हाय एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. याआधी जसं मी बोलले होते, ज्यांना सकाळी उठता येतं त्यांच्यासाठी खरंच खूप छान गोष्ट आहे. पण माझ्यासारख्या ज्या स्त्रिया असतील ज्यांना सकाळी उठण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी डोक्यात एकच गोष्ट ठेवायची की सकाळी उठणं महत्त्वाचं नाही आहे. सकाळी उठल्यानंतर आपण काय कामं करतो किंवा कसं मॅनेज करतो हे महत्त्वाचं आहे. आज सकाळपासून मी बिझी होते. सकाळी रियांशला तर शाळेत पाठवलं, त्यानंतर आम्ही वॉकसाठी गेलो. वॉक झाल्यानंतर आम्ही नाश्ताही केला आणि घरी येताना मध्ये चक्की उघडी दिसली, तर म्हटलं चला दळणही टाकता येईल. परत घरी आलो, मच्छरदाणी घेतली आणि त्या चक्कीवरही 15-20 मिनिटं थांबावं लागलं. सो असा करत आमचा सकाळचा खूप वेळ वाया नाही पण खूप वेळ गेलेला आहे. आणि चहा बाहेर न घेता म्हटलं चला घरी येऊनच चहा घेता येईल. गुळाचा चहा घ्यायची सवय झाली आहे मला, तर कॉफी चहा बाहेरचा शक्यतो नाही वाटतं, पण कधी कधी मग सोबत असतो तर घेतला जाते. आता बाल्कनीमधलं जे हे प्लांट मी एक उचललं ना, ते बघा मी सेम प्लांट दुसऱ्या कुंडीतून लावलेला आहे, पण यामध्ये हे टँगल हार्ट्स किती छान ग्रो झालेले आहेत. इतका मस्त, म्हणजे असं कोवळं असं बाळ कसं असतं छान, तसं वाटतंय मला हे. आणि त्याचंच हे बघा, हे यातूनच मी लावलेलं, पण याचा असा कलर का आहे आणि हे असे शिळे का दिसत आहेत काय माहिती. चला चहापुरतीचा ब्रेक घेतला आणि आत्ता खरा माझ्या कामांची सुरुवात करते. आता उशीर जरी झाला असला ना, सकाळच्या वेळेत महत्त्वाचं एक काम झालं, ते म्हणजे ही जी ज्वारी होती, जी खूप दिवसापासून डब्बा तसाच होता. आम्ही वॉक करत होतो तेव्हा अचानक चक्की म्हणजे ओपन होती. म्हटलं चला सकाळी ते काम होऊन जाईल. त्यानंतर ते मच्छरदाणी खूप दिवसाची पडीत होती. जसं मी बोलत असते की आपल्या एखादी कामाची न असणारी वस्तू ना दुसऱ्यांच्या खूप कामाची असू शकते. तर ते बरेचदा ना मला दिसतं तिथे त्यांची लहान लहान मुलंही झोपलेली असतात त्या मच्छरदाणी, ती मच्छरदाणी फाटलेली असते आणि आम्हीच रात्री विचार करतो की रात्रीच्या वेळेला हे कसे झोपत असतील, त्यात डास जात असतील, किंवा आपण किती विचार करतो बेडवर झोपताना सुद्धा किंवा घरी खाली झोपताना सुद्धा. म्हणून म्हटलं की चला ते पण एक काम करून येते. आणि आता उशीर जरी झाला असला ना तरी मला पुढचे 2 तास कंटिन्यू काम करायचं आहे. कधी कधी काय होतं की उशीर झाला असेल ना, काम करायचा कंटाळा येतो. म्हणून मी आत्ता हे एक माझ्या डोक्यात आलं की चला आपण फक्त 2 तास काम करूया आणि 2 तासात जेवढं होईल तेवढंच फक्त काम करायचं आहे. आता छोटी छोटी म्हटलं तरी बरीचशी कामं निघतात. ते 2 तासही माहीत नाही पडणार, ते 2 तासही कमीच पडतात. पण सगळ्यात आधी ना मी स्वयंपाक करून घेते. आणि आज फ्रीजमध्ये भाजी नाही आहे, फक्त पालक शिवाय. आणि पालक मेथी एवढी वेळा खाल्ली आहे ना की आता कंटाळा आला आहे त्याचा. म्हणून आज आलू मटर बनवणार आहे आणि त्यासोबत चपात्या नाही आहे, आज भाकरीच बनवणार आहे. कसं होतं, भाकरीचं पीठ मस्त दळून आणलं ना की काही दिवस ते असतं नवे पण असतं ना, तशा टाईपचं. कारण खूप दिवस झाले ज्वारीची भाकरी खाल्ली नाही आहे, पीठच नव्हतं. तर ज्वारीची भाकरी, आलू मटरची भाजी, डाळ भात पण मी बनवलेला आहे आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहे. स्नॅक्स पण एखादा बनवून ठेवते, म्हणजे एकतर खारी शंकरपाळी किंवा मग मटरी असं मी बनवून ठेवते. मैद्याची बनवायची आहे, आट्याची बनवायची आहे, ते मी वेळेवर डिसाईड करेल. त्यानंतर मशीनमध्ये कपडे लावायचे आहे. आता फक्त चहा घेतला तोपर्यंत मी पूजा करून घेतली, तोपर्यंत माझा कुकर पण झाला. म्हटलं चला आता 2 तासाची सुरुवात करूया आणि 2 तासात जे काही मी करणार आहे ते सगळं मी तुमच्याशी शेअर करते. परत या बॉक्सची लिंक मी टॅग केलेली आहे, तुम्ही खूपदा विचारता. आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल असतं याच प्रकारचे अनेक बॉक्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. पण मी कसं माझ्या फ्रीजसाठी वेगळे बॉक्स घेतलेले आहेत, नाहीतर मी अदरवाईज नाही असे एकसारखे जे बॉक्सेस येतात ना ते घेतले असते. पण बघू आता, पण हा एक नंबर आहे. परत मी टॅग करते. चला आता थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे मी. कांदा कट करून ठेवला, लसूण आणि आलंही आता किसून घेते. आणि आणखी एक, मी ना तो जो आलं लसूण पेस्ट असतो ना तो मी विकत कधीच आणत नाही. जेव्हा मी आणते कधीतरी, म्हणजे आता तर किती वर्ष झालं मला आठवतही नाही, पण त्याचा ना काही दिवसानंतर मलाच असा उग्र वास यायला लागतो. त्यामुळे फ्रेश लसूण आणि फ्रेश अद्रक असं छान ग्रेट करून घ्यायचं आणि त्यानंतर ते भाजीत घातलं ना त्याचा स्मेल पण छान येतो आणि ते ना फ्रेश वाटतं जरा त्या पेस्टपेक्षा. ती पेस्ट इतकी पातळ असते आणि काय माहिती का त्याचं काहीतरी मिक्स असतं बहुतेक त्यात, म्हणून त्याचा स्मेल येतो. असो खूप बडबड नाही करत, नाही तर माझ्या 2 तासातले 10 मिनटं इथेच जातील. चला सगळ्यात आधी स्वयंपाक करून घेते, म्हणजे एक मोठं काम झाल्यासारखं वाटेल. त्यानंतर मशीनमध्ये कपडे पण लावून देते, म्हणजे ते आपापले धुतले जातील, फक्त वाळवायला टाकता येतील. आणि
स्नॅक्स बनवायचा आहे, बाकी छोटी मोठी बरीचशी कामं आहे. जरी वाटत असलं ना की खूप सोपं आहे, आपला फक्त स्वयंपाक बाकी आहे, तसं नसतं. चला, काही वस्तू आपलं किचन सुंदर दिसावं म्हणून आपण घेतलेल्या असतात आणि काही वस्तू खरंच आपलं काम थोडं सोपं हलकं करतात. त्यातलंच हे एक फ्रीज ऑर्गनायझर, जे परत एकदा मी टॅग केलं आहे, तुम्ही खूपदा विचारता म्हणून. आता एखादं काम करायला घेतलं आणि त्यात काही गडबड झाली नाही, असं होणारच नाही, गडबड काही झाली नाही आहे, पण उशीर लागला कारण माझ्या मैत्रिणीचा कॉल आला होता आणि एका ठिकाणी आम्हाला जायचं आहे, त्याबद्दल आम्ही थोडंसं प्लॅनिंग करत होतो. आता ते काय, कुठे जातोय किंवा जायचं आहे की नाही जायचं आहे ते मी आत्ता तुम्हाला सांगत नाही, कारण ना बरेचदा गडबडच होऊन जाते आणि तो प्लॅनच कॅन्सल होतो. जर ते झालं जाणं तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. पण काय झालं, मला लवकर जी कामं करायची होती ना त्याच्यासाठी थोडासा आणखी उशीर लागला, कारण 15-20 मिनटं तिच्याशी बोलत बसले आणि हातात फोन घेऊन बोलणं म्हणजे काम स्लो होणं, काम करतच बोलत होते पण थोडं स्लो झाली प्रोसेस. आता भाकरी करून घेते आणि भाकरी करायचं म्हटलं ना की रियांशचा विचार मला करावा लागतो. चपाती मला त्याच्यासाठी बनवावी लागते, पण आज काही मी त्याच्यासाठी चपाती बनवणार नाही आहे. थोडी फूस किंवा लाडी उडी लावावी लागते त्याला, कधीतरी काहीतरी खोटं बोलावं लागतं की त्याने ही भाकर खाल्ली पाहिजे, नाहीतर चपातीच बनवते. पण आज मलाही कंटाळा आला, लवकर करायचं आहे. आणि यावेळी ना मी ज्वारीच्या पिठामध्ये, जसं आईने मला लास्ट टाईम सांगितलं होतं की थोडीशी उडदाची डाळ टाकत जा, म्हणजे त्याला आणखी जास्त चिकटावा येतो आणि ती तुटत नाही. बापरे, या तव्यावर आता भाकरी मी पहिल्यांदाच करते. तर तसंच मी केलं, थोडीशी उडदाची डाळ टाकली होती, अर्धा किलो टाकली असेल, 4 किलोला आता 4 किलोला. तर बघू काय फरक दिसतो. आणि मला ना भाकरी अशी जाड आवडत नाही, त्यामुळे मी ती थापत नाही. थापूनही बऱ्याच जणांची अशी छान येत असेल पोळीसारखी, पण मला हे जरा बेटर वाटतं, लवकर पण होतं आणि जेवढी पाहिजे, जशी पाहिजे तशी आपण पोळीसारखी तिला बनवू पण शकतो. बघा, तशा तर भाकरी गरम खाण्यातच मजा आहे, पण प्रत्येक वेळी हे ऑप्शन नसतं. म्हणून ना मला सवय आहे, चपात्यांना आणि भाकरीला पण मी असं तूप लावून घेते. आता कितीही नाही म्हटलं ना तरी माझं मन काही मानलं नाही, मी रियांशसाठी 2 चपात्या बनवूनच घेतल्या. कारण काय होतं, आता भाकरी तर तो खातो, पण म्हणजे जबरदस्ती खाल्ल्यासारखं त्याचं होतं, म्हणून म्हटलं की नको, तोही खुश असला पाहिजे, कारण त्याच्या आवडीची भाजी पण होती आज, म्हणून नाक मुरडून खाल्ल्यापेक्षा जरा आनंदाने खाल्लं तर मलाही बरं वाटेल. चला, स्वयंपाक झाल्यानंतर आता मी इथे मठरी बनवते. त्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, थोडासा रवा घातला, मीठ घातलेलं आहे, कसुरी मेथी घातली, थोडासा ओवा पण घातला, यामध्ये जिरं पण घालू शकता पण मी काही जिरं घातलं नाही, आणि थोडं ना काळी मिरी पावडर असते ते पण घातलं, थोडं तूप घातलं. तेलाच्या ऐवजी तूप घातलं ना तर आणखी छान खुसखुशीत बनतात. आणि कोमट पाणी वापरलेलं आहे मी, तर नॉर्मल पाणी पण तुम्ही घालून वापरू शकता. नॉर्मल आपण शंकरपाळी कशी बनवतो तशाच प्रकारची. म्हटलं थोडीशी हळद घातला आली तर त्याचा कलर थोडासा बदलल्यासारखा वाटेल, तर ते मी पीठ मळून ठेवलं. आता तेवढ्या वेळात कपडे सुकवून घेते. आणि या मशीनचा काही फायदा झाला आहे का, तर हो, खूप फायदा झाला आहे. आधी जी सेमी ऑटोमॅटिक होती ना त्यामध्ये कधी ड्रायरमध्ये कपडे टाकायचे राहून जायचे, तर कधी पाणी बदलवायचं राहून जायचं. आणि इथेही असं नाही आहे की अप टू डेट, म्हणजे मशीनमधले कपडे झाल्यानंतर मी लगेचच वाळू टाकते, कधी कधी ते पण विसरलं जातं, कधी संध्याकाळी रात्रीसुद्धा ते काम करावं लागतं. मग पण ठीक आहे, हे जे गॅजेट्स आहेत ना त्याने खरंच आपल्याला खूप आराम मिळतो. पहिलेच्या वेळी हे सगळे गॅजेट्स नव्हते, टूल्स नव्हते, त्यावेळी खरंच बायकांना खूप मेहनत करावी लागायची आणि खूप वेळ जायचा. आता आपला बराचसा वेळ वाचतो. आता कपडे धुतले होते ते वाळत टाकले म्हटल्यानंतर आधीचे जे कपडे होते ते मी काढून घेतले आणि लगेचच्या लगेच घडी करून आतमध्ये सुद्धा ठेवून देते. आता मैद्यापेक्षा नेहमी ना मी गव्हाचा पिठाचाच उपयोग करत असते. मग ती गोड शंकरपाळी असू देत, गुळाची बनवलेली असू देत, किंवा मग खारी शंकरपाळी असू देत. आणि मठरी आणि खारी शंकरपाळी ऑलमोस्ट सेम. बघा, मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. आणि शेवटी थोडं करायचा कंटाळा येतो ना, तर बघा असा शेप यायला लागतो. शेवटी असं वाटतं की नको, त्यापेक्षा शंकरपाळी केली असती तीच बरं झालं असतं. असो, मठरी मस्त तयार आहे. त्यानंतर बाकीची छोटी मोठी ओट्यावरची जी आवराआवर करायची होती, जे सामान आणून ठेवलं ते मला काढायचं होतं, त्यातली अंडीसुद्धा काढून घेतली. आणि हा जो बॉक्स आहे हा पण मी परत एकदा टॅग करते. आता 2 तास ॲक्च्युली होत आले आहेत. बघितलं तर 2 तास खूप जास्त वाटतात, पण मोठ्या कामांसाठी ना ते 2 तासही कमी पडतात. म्हणजे माझं किचनमधलंच काम एवढं मला पुरलं ना की म्हणजे 2 तास होत आले. पण ठीक आहे, जे स्नॅक्स बनवायचं होतं ते बनवून झालं. आता हा जो टेबल आहे ना तो खूप दिवसापासनं तसाच आहे, म्हणजे रिकामा वाटतं. हळदी कुंकाला मी त्याच्यावरच्या त्या स्पॅरो आहे, तो जो वास आहे तो काढून ठेवलेला,
तर म्हटलं चला सुना सुना काही चांगला वाटत नाही आहे, जरा जागच्या जागी ठेवलं आणि थोडेसे चेंजेस केले की जरा बरं वाटते. त्या स्पॅरो तर मी इथेच ठेवायसाठी आणल्या होत्या, त्या इथेच ठेवते. आणि काहीतरी वेगळं म्हणून ना हा रियांशचा जो फोटोवाला कप आहे ना तो आता तिथे ठेवते. फक्त भीती मला याचीच वाटते की काय असतं, संध्याकाळच्या वेळी कधीही या दोघांना वेळ मिळाला ना, रियांश आणि अश्विन दोघंही ना त्यांचं कटानी म्हणजे बॉल खेळणं चालू असतं आणि तो बॉल इतका जोरजोरात खेळतात की कधी कधी इकडे लागतो तिकडे लागतो आणि असं वाटतं की चिमण्यांना लागायला नको. पण दुसरी जागाही मला त्याची आवडत नाही. इकडे ठेवल्या की सोफ्यावर बसलं किंवा तिथे बसलं की बरोबर त्याच्याकडे लक्ष जातं आणि छान वाटतात. मला छान वाटतं म्हणून मी स्पेशली त्या इकडच्यासाठीच घेतल्या होत्या. फक्त आता ही एक जागा. आणि मला ना फ्रीज थोडासा क्लीन करायचा होता, कारण फ्रीजमध्ये जास्त काही भाज्या नाही आहे, म्हणजे फ्रीज बराच रिकामा आहे. आणि रिकामा असला की खूप सामान काढायची गरज नाही, डीप क्लिनिंग करायचं नाही आहे. पण म्हटलं तरी थोडंसं वरच्यावर जरा हात मारून घेते, म्हणजे आज किंवा उद्या भाज्या आणल्या तर डायरेक्ट त्या ठेवता येतील. रियांशनी ना मस्त माझ्यासाठी एक छोटीशी डायरी बनवून दिलेली आहे आणि त्यावर लिहिलेलं पण आहे स्मॉल हँडमेड नोटबुक, स्मॉल हँडमेड नोटबुक फॉर मम्मी. आणि मला म्हणतो मम्मा तुझे एक कामाचं लिहिते ना तुझ्या डायरीमध्ये ते आता तू यामध्ये लिहित जा. एवढ्याशा याच्यामध्ये काय लिहिणार आहे मी. खूप कमी असं होतं की भाज्या घरात नाही आहे, पण कधी कधी ना भाज्या घरात नसूनही ती आणायची पण कधी इच्छा होत नाही. असं वाटतं की नको राहू दे, उद्या काहीतरी ॲडजस्टमेंट करून घेऊया. पण आता ॲडजस्टमेंट म्हटलं की ही कडधान्यच आपल्या समोर येतात. म्हणून आता एका वेळेला मी अशी 3 कडधान्य भिजत टाकते आणि तिथे मी इडलीसाठी जरा बॅटर पण करून ठेवलं, म्हणजे एक संध्याकाळचा आयटम आपला फिक्स होऊन जाईल. तर चणे, दोन्ही प्रकारचे चणे आणि मटकी मी भिजत टाकलेली आहे, म्हणजे भाज्या 2-3 दिवस नाही जरी आणल्या ना तरी माझं काम होऊन जाईल. कारण परत आता सॅटर्डे संडे येतो, मग आपण कंटाळा करतो किंवा मोस्टली ना आता बुधवारचं मार्केट भरतं तर बुधवारीच भाज्या आणल्या जाते. तर बघू काय होतं, जर नाही जरी आणल्या तरी माझ्याकडे आता हे ऑप्शन आहे. आता खरं तर फक्त 2 तासच काम करायचं आहे असं ठरवून मी कामांची सुरुवात केली होती, पण आपण अर्धवट कामं नाही ना सोडू शकत. आणखी 10-15 मिनटं जास्त लागणार आहेत. तर आता जे डाळ आणि तांदूळ धुतलेलं पाणी होतं ना ते पाणी मी झाडांना टाकून घेतलं. अगदी ग्लासभरच निघालं होतं, पण ते न फेकता मी झाडांना टाकून घेतलं. आता प्लॅटफॉर्म इतका अस्ताव्यस्त झाला होता तो मी तसाच ठेवू शकले असते, पण म्हटलं नको, 10 मिनटं जास्त जातील. कारण तेलाचं काम केलेलं गॅसवर, मागे टाईल्सवर तेल उडलं असेल म्हणून लगे हातो ते पुसून पण घेतलं. आणि कालच मी तुम्हाला गॅसचा जो हा वरचा ग्लास आहे तो टफ अँड असतो असं म्हणत होते. आणि हे सगळं करताना ना तो जो स्टीलचा माझा चॉपिंग बोर्ड आहे तो इतका हेवी आहे ना, तो दणकन त्यावर आदळला. आणि सगळ्यात आधी मी तेच म्हटलं की काही गडबड तर झाली नाही ना, कालच मी तुम्हाला सांगितलं आणि आज माझ्यासोबत असं काही होऊ नये. पण काही झालं नव्हतं. एक कोपरा त्याचा लागलेला, पण तो खूप मोठा आणि खूप जड आहे माझा चॉपिंग बोर्ड. मी तुम्हालाही सांगत असते की तुम्हाला घ्यायचा असेल ना चॉपिंग बोर्ड तर एवढा मोठा घेऊ नका. मला तो ऑफरमध्ये मिळाला होता आणि मला तो खरं तर उपयोगीही पडतो. जसं तुम्ही आत्ता बघितलं, कधी कधी 2 भाकरी मी एकत्र करते किंवा माझं सगळं काम ते एका चॉपिंग बोर्डवर होऊन जातं. चला आता कंटिन्यू उभं राहून ना थोडंसं पाय किंवा थोडी कंबर दुखायला लागली आहे. म्हटलं बस आता काही खूप जास्त कामं करत नाही, तशी थोड्या वेळात जेवायची वेळ होऊनच जाईल. आणि एकदा का रियांश आला की मग माझी काही खूप अशी कामं होत नाही. तर म्हटलं चला बसल्या बसल्या आता हे जे वाण आहे जे माझ्या सासूबाईंनी दिलेलं आहे ते एकदा काढून बघते. आणि मला तर खरं तर मला सुचत नव्हतं की याचं मी काय करू, हे काढू की नको. पण मला ना एक कमेंट आली जी निवेदितानी केलेली आहे आणि खूप छान मला तिने याचं सोल्युशन सांगितलं की तुझी ही प्लेट किंवा वाटी आहे ना, ताट आहे, हे स्पेशली नैवेद्याचं ताट जेव्हा देवासाठी तयार करत असते ना स्पेशली त्याच्यासाठी ठेव. आणि म्हटलं वा मस्त ऑप्शन आहे. तर हे स्टीलच आहे, फक्त याला हे ना असं कोटिंग केलेलं आहे आतमधून, हे असं स्टीलच आहे आणि ताटाला पूर्णपणे कोटिंग आहे. पण मला ना ही आयडिया आवडली. आता धुतल्यानंतर याचा कलर चेंज होईल का काय ते मला माहिती नाही, पण काय म्हणतात नैवेद्याच्या ताटासाठी हे एकदम बेस्ट वाटतं. आता दुसरी जर वाटी ठेवायची असेल तर ती वेगळी दिसेल, पण हे कसं वेगळं पण राहील आणि छान पण वाटतं. बघा मस्त सोन्याचं ताट. चला तर मग आजच्यापुरती एवढंच. माझं 2 तासाचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आत्तापुरती एवढंच. उद्या भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.